रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपले 27 श्लोक झाले होते दुसऱ्या अध्यायातले. आता 28वा श्लोक. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तानिधनान्येव तत्र का परिदेवना. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असतात आणि मेल्यानंतरही अप्रगट होणार असतात. फक्त मध्ये प्रगट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा. की पुन्हा अजून एक लॉजिक दिलं की दुःख नाही करायचं, की मृत्यूचं दुःख का नाही करायचं. तर मृत्यूपूर्वी तो मनुष्य अप्रगट होता, म्हणजे अशा कुठल्या तरी अज्ञात ह्याच्यात होता की अंधकारात होता म्हणा, अप्रगट होता, अव्यक्त होता. आणि मध्ये जीवनकाळ होता तोपर्यंत तो आपल्यासमोर दिसला आणि पुन्हा त्याचा मृत्यू झाला की तो पुन्हा अप्रगट झाला. म्हणजे जन्मापूर्वी अप्रगट होता आणि मृत्यूनंतर अप्रगट आहे. मधल्या काही काळापुरता तो मनुष्य आपल्याला दिसतो, बोलतो वगैरे. आणि तो काळसुद्धा एवढा लहान आहे, 60-70 वर्ष. तर तेवढ्या काळापुरता तो आपल्यासमोर आहे. मग जे पहिल्यांदा अव्यक्त चैतन्यामध्ये होता त्या चैतन्यातनं हे रूप निर्माण झालं. पुन्हा काही दिवस राहिलं आणि पुन्हा त्या अनंत चैतन्यामध्ये बुडून गेलं. तर मग मधल्या काळापुरतं तो आपल्यासमोर आला तर त्याचं काय दुःख करायचं आहे. तर हे जर लक्षात आलं की थोडं आयुष्याला समजून घेऊन जर विचार केला तर दुःख करण्यासारखं काही कारण नाही. आणि खरं कमाल तर ज्यांना जे हे कळत नाही त्यांनी दुःख केलं तर एक साहजिक आहे की बाबा त्यांना फिलॉसॉफीच माहीत नाही म्हणून दुःख करतात. पण ज्यांना भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान माहिती आहे, आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, वैदिक म्हणून जन्माला आलो, घरात लहानपणापासून हे तत्त्वज्ञान आपण ऐकत आलो आहे, भगवद्गीता कित्येकदा वाचली आहे, आणि तरी पण आपण जर मृत्यूचं दुःख करत असू, चिंता करत असू तर कमाल आहे. कारण एक म्हण फार हिंदीमध्ये आहे, जब जाग गए तो सोना क्या और जब समझ गए तो रोना क्या. म्हणजे एकदा जर समजलं हे अशी सिस्टीम आहे तर मग काय रडायचं आहे, कशासाठी रडायचं आहे. एकदा समजून वगैरे सगळं समजून करून सुद्धा जर रडायला लागले तर काय अर्थ आहे त्याला. तर अव्यक्ता निधनान्येव तत्र का परिदेवना. आणि अजून एक फार सुंदर आहे बरं का. असा विचार करा की जगत निर्माण होण्याच्या आधी कोणीच नव्हतं. मग मध्ये जगत निर्माण झालं, एवढे कॅरेक्टर्स निर्माण झाले आपल्या भोवताली, एवढे व्यक्ती निर्माण झाले, आणि पुन्हा प्रलय झाल्यानंतरही कोणीच नसणार आहे. म्हणजे भगवंतच असणार आहे. म्हणजे आधी भगवंत होता, नंतरही भगवंतच राहणार आहे सृष्टी लयास गेल्यावर. मग मध्ये जे दिसतंय ते कोण आहे. मग भगवंतच आहे. भगवंतच आहे. त्याचेच अनेक रूप आहेत. कारण आधी तोच होता, नंतरही तोच आहे. मग मध्ये असणारे तिसरे लोक आलेच कुठून. मग तोच आहे सर्व रूपाने. मग तोच अनंत रूपी अनंत वेश्य भेटतोय, तेच आत्मतत्व आपल्याला भेटतं. मग त्याचं काय दुःख करायचं. भगवंत तर नेहमीच सोबत आहे. तर इथं पण काय म्हणलं आहे, अव्यक्ता निधनान्येव तत्र का परिदेवना. तर त्या स्थितीमध्ये शोक कसला करायचा. आता जो 29वा श्लोक आहे, त्या 29व्या श्लोकामध्ये पुन्हा आत्मतत्वाच्या फिलॉसॉफीवर येतात बरं का. हे आता दुःख का करण्याची गरज नाही ह्याचे 3-4 लॉजिक दिल्यानंतर आत्मतत्वाच्या फिलॉसॉफीवर पुन्हा काय येतात. कारण या आत्मतत्वाचं वर्णन का केलं जातं आणि या आत्मतत्वाचा विचार का करावा याविषयी बोलतात. की आत्मतत्व असं म्हणण्याच्या ऐवजी आपण असं म्हणू की चैतन्य हे नाव घेऊ. या जगातलं जे एकमेव चैतन्य आहे त्या चैतन्याचा एवढा विचार का करावा. बरं, काही लोकांसाठी हेही सांगतो ज्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट आहे. हे आपण जगामध्ये जे बघतो ना जड वस्तू, त्याला मॅटर म्हणतात सायन्सच्या भाषेमध्ये. तर एक सायन्समध्ये स्टडी असा पण झाला, म्हणजे सिद्धांतच आहे सायन्समधला, की हे मॅटरसुद्धा एनर्जीपासून बनलेलं आहे. मग एनर्जीचं हे मॅटर्सच्या रूपाने. आणि एनर्जी म्हणजे काय, सगळ्या वेव्ज आहेत आणि वेव्सपासूनच हे मॅटर बनलेलं आहे.
मग ह्याचा जर विचार केला, जर ही एनर्जी जी आहे ती एनर्जी म्हणजेच आत्मतत्व आहे. आता एनर्जी म्हणजे आत्मतत्व म्हणलं की बरंच कन्फ्युजन होतं बरं का, की काही लोक असं समजतात की इलेक्ट्रिसिटी जशी एनर्जी आहे तशीच आत्मतत्व ही एनर्जी आहे. ते उदाहरण देण्यापुरतं ठीक आहे, पण इलेक्ट्रिसिटी आणि आत्मतत्व या दोन एनर्जीमधला फरक आहे. ही एनर्जीमधनं निघालेली एनर्जीचं एक रूप आहे. हे जगत चालवणारं चैतन्य आहे, ही एवढी डीप एनर्जी आहे. म्हणून हे असले उदाहरणं देणंसुद्धा फार साधारण होतं, म्हणून मी हे सायन्सचं वाक्य बोलणार नव्हतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीनं जगत चालतं ते वेगळं, आणि ही डीप सगळं जगताचं संचलन करणारं जे चैतन्य आहे, आत्मतत्व आहे, ती सर्वात डीप एनर्जी आहे, सर्वात काय म्हणतात त्याला, सर्वात आतमधली पॉवर आहे. तर असं आत्मतत्व आहे. पण या आत्मतत्वाचं समजून घेणे किंवा चिंतन करणे ह्याची काय गरज आहे? तर या आत्मतत्वाचं विचार करत करत लोकांनी काय आज मिळवलं याबद्दल एक श्लोक हा पुढचा श्लोक सांगतो. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवत वदति तथैव चान्यम आश्चर्यवच्चेन्नमन्यं शृणोति श्रुत्वा पेन वेदन चैव कश्चित्. एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच त्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो. कोणी तर ऐकून याला जाणत नाहीत. तर ह्याच्यामध्ये काय म्हणले, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन, म्हणजे जे जीनियस लोक असतात, संत महापुरुष असतात, ते लोक ह्या आत्मतत्वाला पाहतात. आणि कसं पाहतात? आश्चर्यवत. आश्चर्यवत म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि कौतुकाने पाहतात की आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन. मग कोणी महात्मे त्याला आश्चर्यवत पश्यति पाहतात, त्याला पाहतात म्हणजे त्याचा विषयी विचार करतात की हे काय चैतन्य. माश्चर्यवत वदती तथैव चान्यम. आणि मग त्यांच्यापैकी काही महात्मे त्या आत्मतत्वाचं कौतुकाने वर्णन करतात. कारण ते इतकं सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम म्हणलेलं आहे ना. सत्य ही शिव आहे, शिव हेच सुंदर आहे. तर सत्यम शिवम सुंदरम, तर त्या आत्मतत्वाचं, त्या सुंदर तत्वाचं आश्चर्यवत म्हणजे कौतुकाने त्याचं वर्णन करतात आणि गुणानुवाद करतात. आणि गुणानुवाद करत करत तल्लीनता होते त्यांना आणि त्या आनंदामध्ये स्वतः विरून जातात. म्हणजे या आत्मतत्वाचं, या परमात्मतत्वाचं, या परब्रह्मतत्वाचं कौतुकाने गुणानुवादन करता करता त्यांना ब्रह्मस्थिती प्राप्त होते, आनंदस्थिती प्राप्त होते. माश्चर्यवत वदती तथैव चान्यम आश्चर्यवच्चैन्नमन्यं शृणोति. आणि काही लोक हे महापुरुष हे लोक ज्या ह्या आत्मतत्वाबद्दल, भगवंताबद्दल गुणानुवादन करत असतात, म्हणजे त्याचं वर्णन करत असतात, ते वर्णन कौतुकाने, प्रेमाने काही लोक ऐकतात आणि नुसतं ऐकूनच त्यांचं हृदय तल्लीन होऊन जातं. म्हणजे ही एवढी सुंदर आणि इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे. ह्याचा इम्पॅक्ट फार खोलवर आहे. आपण जे नाम जप करा म्हणतो ना, तर नाम जप करामध्ये काय म्हणतो आपण, नामस्मरण करा. तर नाम कोणाचं आहे? भगवंताचं आहे. भगवंत कोण आहे? आत्मरूपा. तो आत्मरूप आहे आणि त्याचं सतत स्मरण करायचं आहे, कंटिन्युअस स्मरण करायचं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता हे कोणाचं नाव आहे? तर हे तिन्ही नावं भगवंताचे आहेत, आनंदकंदाचे आहेत, त्या परब्रह्माचे आहेत, त्या परमात्म्याचे आहेत, त्या आत्मरूपाचे आहेत. मग त्याचं वर्णन करायचं आणि त्याच्याशी कनेक्शन जोडलं तर आपण आनंदरूप होऊ, तर आपलं अंतःकरण शुद्ध होईल, तर आपले स्वभाव दोष जातील, तर आपले बंधनं तुटतील. त्याचं नुसतं चिंतन आणि स्मरण करून किंवा त्याच्याबद्दल नुसतं ऐकून किंवा त्याच्याबद्दल फक्त बोलून, ह्या बोलण्याने, या ऐकण्याने आणि या त्याच्याविषयी मनन करण्यानेच मुक्तता प्राप्त होईल. हे एवढं जबरदस्त इम्पॅक्ट करणारं हे आत्मतत्वाचं वर्णन आहे. पण आपल्याला आत्मा म्हणलं की
काहीतरी वेगळंच डोळ्यासमोर येतं, पण ते आत्मा म्हणून परमात्मा म्हणून बघायला पाहिजे. श्रुत्वा पेन वेद न चैव कश्चित. आणि काही दुर्दैवी लोक असे आहेत की श्रुत्वा पेन वेद, म्हणजे ऐकूनसुद्धा त्यांना ते आत्मतत्व काय ते समजत नाही. ते त्यांचं दुर्दैव आहे. देहि नित्यमवध्योऽयं देह सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न शोचितुमर्हसि. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्याच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. तर ते काय म्हणतात कृष्ण, की हे जे आत्मतत्व आहे, हे आत्मा जो आहे तो प्रत्येकाच्या शरीरामध्ये अंतर्यामी रूपाने आहे. सगळ्यांच्या शरीरामध्ये सर्वाघटी पूर्ण एक नांदे. तर ह्या सगळ्या, आणि असंही नसतं बरं का, पुरुषाच्या हृदयामध्ये आत्मा आणि स्त्रियांच्या हृदयामध्ये आत्मी असंही नसतं. इकडे आत्मतत्व आहे, तिकडे आत्मतत्व आहे, दोन्ही एकच आहे. सर्वाघटी पूर्ण एक नांदे. तर तो नेहमी अवध्य आहे. अवध्य म्हणजे त्याला मारताच येत नाही, तिचं वध करता येत नाही. मग तो कधीच नष्ट होणार नाही आहे. जे आहेत ते आहेत. मग भाऊसाहेब एक असं सोपं सांगायचे की त्याच्यासाठी तू कोणाच्या जगातील कुठल्याही प्राण्याच्या मृत्यूचं दुःख करू नको, असं श्रीकृष्ण म्हणतात. हे कसं आहे, देही नित्यमवध्योयम. म्हणजे देहामध्ये नित्यमवध्योयम म्हणजे जो नित्य आहे, अवध्य आहे. देहे सर्वस्य भारत, असाच सगळ्यांच्या हृदयात आहे. तस्मात् सर्वाणि भूतानि म्हणजे याकरता तू सर्व प्राणीमात्रा करता, म्हणजे सर्व प्राणीमात्रासाठी न त्वं शोचितुमर्हसि, कुठल्याही प्राणीमात्राच्या मृत्यूसाठी तू दुःख करू नको. तर भाऊसाहेब असं सांगायचे, आपल्याला दुःख कोणाच्या मृत्यूचं होतं, तर पहिल्यांदा आई वडिलांच्या मृत्यूचं होतं. तर भाऊसाहेब सांगायचे की आई वडील सद्गुरू हे चिरंजीव आहेत. पती हे चिरंजीव आहेत, कारण हे कधी आपल्याला सोडून जात नाहीत. गुरुमाऊली तर कधीच जात नाही. म्हणून भाऊसाहेब म्हणायचे गुरुमाऊली हृदयात आहे, आणि ते हृदयात बसून आपल्या प्रश्नाची उत्तर देतात किंवा आपल्या लाडक्यासोबत राहतात. म्हणून आई वडील गेले किंवा आमची गुरुमाऊली गेले असं कधीच म्हणू नये. मरता गुरु रोता चेला दोनों को क्या खाक मिला. म्हणून आपले जे प्रेमाचे लोक आहेत आणि जे आपले आईवडील आहेत, जे आपले आधार आहेत, ते आपल्याला कधीच सोडून जात नाहीत, कुठंच जात नाहीत. मग ते नित्य आपल्यासोबत आहेत. उलटं भाऊसाहेब काय म्हणायचे, दादा महाराज पंढरपूरला असायचे, आम्ही हैदराबादला नोकरीसाठी होतो, काही मनामध्ये प्रश्न आला तर पत्र लिहून कळवावं लागायचं, वर्षातनं कधीतरी भेट व्हायची. पण आता ते माझ्या हृदयातच राहतात. ज्यावेळेसपासून त्यांनी देह ठेवला ते आता माझ्या हृदयातच राहतात. मग खऱ्या बापाला जर ओळखलं, खऱ्या आईला ओळखलं, खऱ्या माऊलीला ओळखलं, तर हे लक्षात येईल की ते आपल्याला कधीच सोडून जात नाही. तर इथं 30वा श्लोक झाला. इथं आपण थांबू. आता 31व्या श्लोक जो पुढचा आहे त्याच्यापासून एक नवीन विषय चालू होतो. तर 30व्या श्लोकापाशी आपण इथं थांबू. कृष्णार्पणमस्तु.